चला थोडी घाई करायची मित्रांनो, कारण शेड्यूल मोठं आहे आजच्या दिवसाचं. मागचा सामना नक्कीच रोमहर्षक पाहायला मिळाला होता. फर्स्ट स्लिप मध्ये चुकी घडली होती. कदाचित तो जर झेल पकडला असता तर मॅच नक्कीच सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली असती. आजच्या दिवसातील पहिली सुपर ओव्हर मात्र चुकी घडली आहे आणि तिथनं सामना विजयी झालाय आई गावदेवी दुधनी. नवीन सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला मनस्वी 11 गाणे तर दुसऱ्या बाजूने असेल जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी. ट्रॅकवर गोलंदाज कैलास. पहिलाच बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू आलाय निर्धाव. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजाने. कैलाशाचा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय डीप स्क्वेअर लेग मधनं. चेंडू वन बाउन्स निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. चौकार. शॉट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या डाव्या हाताजवळ जवळच आपल्याला म्हणावं लागेल. चेंडू निघून गेला होता. 4 धावा प्राप्त केल्यात फलंदाजाने. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची आतली कडा घेऊन चेंडू वन बाउन्स अखेर यष्टी रक्षकाकडे जातोय. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कैलास याने. धाव फलकावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ असेल कैलासियाचं. यावेळेस ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस रिव्हर्स स्विचचा फटका. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. आलाय चौकार. 4. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून गेला होता सीमा रेषा बाहेर. या षटकामध्ये आपल्याला आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू तर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल कैलासियाचा. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलंय मात्र चेंडू थांबणार नाही. पुन्हा एकदा निघून गेलाय. चौकार. 4. रोहित याच्या बॅट मधनं आला या षटकातील तिसरा चौकार. चांगली फलंदाजी करतोय. पॉवर प्लेचा हवा तसा फायदा उचलतोय फलंदाज रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच बिनबाद 12. टीम मनस्वी 11 गाणे. तीन चौकार आपल्याला पाहायला मिळालं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये कैलासच्या विरोधात. इथनं स्ट्राईकवर असेल यावेळेस फलंदाज भूषण. चला टीमला विनंती करतोय जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बी. आपला टाइम सेट केला गेलाय मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळणं गरजेचं असेल. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त प्लेयर आपल्याला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद घ्यायची आहे.
स्ट्राईक एंडवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय भूषण, लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर किरण. इथनं आपल्या टीमला पहिली विकेट प्राप्त करून देईल का किरण? षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस प्ले अँड मिस. मात्र इथे नो चेंडू घोषित केलाय पंचांकडनं. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये कुठेतरी चुकी घडली आहे कर्णधाराकडनं. अचूक लक्ष ठेवलं गेलं होतं, अचूक धाडलं गेलंय पंचांकडनं. जसा चेंडू डिलिव्हर केला गेला त्याचबरोबर पंचांकडनं नो घोषित केलाय चेंडू. अवांतर चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळली होती मागच्या बॉलवर. मात्र क्षेत्ररक्षण. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुढ्यात ठेवण्यात आला होता चेंडू, मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. एक धाव जोडली गेली आहे दोन्ही फलंदाजांकडनं आणि एक धावेने संघाची धावसंख्या वाढेल ती म्हणजेच बिनबाद 14. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फायनल पाहायला मिळेल या मैदानावर. पहिल्या दिवसाचा विचार केला तर संकल्प स्पोर्ट्स मुरे टीमने बाजी मारली होती, तर कालच्या दिवसामध्ये विरेन स्पोर्ट्स येवळी टीमने बाजी मारली. अंतिम 4 मध्ये प्रवेश करणारे हे 2 संघ आतापर्यंत ठरलेत. तर आजचा दिवस कोणाच्या नावावर लागेल? षटकातील पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षक आणि 2 धावा जोडल्या जातील. गोलंदाजाने गोलंदाजी आतापर्यंत चांगली हाताळली गेली आहे, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गोलंदाजाला साथ मिळत नाहीये. स्विचिटचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता फलंदाज रोहित याच्याकडनं, मात्र संपर्क बनवू शकला नाही. यष्टीरक्षक देखील चुकी करतोय आणि त्यावर 2 धावा प्राप्त केल्यात. पुढचा बॉल. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचांकडे प्रश्न नक्कीच विचारला गेला होता, मात्र अपील फेटाळली गेली आहे, त्यावर एक सिंगल धाव जोडली गेली आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल किरण याची. पहिला चेंडू नक्कीच नो घोषित केला होता पंचांकडनं. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये कुठेतरी चुकी झाली होती कर्णधाराकडनं. तदनंतर एक सिंगल धाव, त्यानंतर 2 धावा. यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू फाईन लेग मध्ये निघून जातोय आणि निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. 4 चौकार. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या असेल ती म्हणजेच टीम मनस्वी 11 गाणे टीमची बिनबाद 21. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा बाहेर. षटकार 6. चेंडू हाताळला गेला गोलंदाजाकडनं.
संधी निर्माण झाली होती फलंदाजासाठी आणि त्या संधीचं सोनं केलंय फलंदाज भूषण याने. चेंडू डिस्पॅच केला होता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील वारंवार चुकीची लाईन हाताळली गेली एका गोलंदाजाकडनं, मात्र प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एकच धाव मिळेल भूषण याला. दुसऱ्या षटकाची होईल सांगता आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच बिनबाद 28. अजूनही विकेट्स प्राप्त करता आली नाहीये टीम भावाळे बी ला. जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी दोन्ही सलामीवर आपल्याला अजूनही मैदानात पाहायला मिळत आहेत रोहित आणि भूषण. रोहितच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आलेत, तर भूषणच्या बॅटमधनं 1 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाले या पहिल्या 2 षटकांमध्ये. इथनं ही जोडी फोडावी लागेल, कारण अंतिम 2 षटकांमध्ये कदाचित ही जोडी घातक ठरू शकते टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी ला. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर शुभम. सामोरी फलंदाज असेल भूषण. षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस काय घडलंय तर पंचांकडनं नो चेंडूची सांगता झालीये. तीन फिल्डर 30 यार्ड सर्कल मध्ये असणं गरजेचं आहे आणि ते धाडलंय. जसा चेंडू डिलिव्हर झाला होता ना त्याचबरोबर पंचांनी नो घोषित केलंय. मागच्या षटकामध्ये देखील चुकी घडली होती टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी कडनं. सर विश्वास पाटील पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत, मुख्य पंचांच्या भूमिकेत. आणि ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर झाला त्याच प्रकारे त्या क्षणाला नो घोषित केलाय चेंडू. यावेळेस स्ट्राईकवर असेल रोहित. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुढ्यात ठेवण्यात आला होता, नक्कीच हवा तसा संपर्क बनवू शकला नाही फलंदाज रोहित. ऑन साइडला टर्न केलं होतं चेंडूला आणि एक सिंगल धाव प्राप्त करतायत दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 31. वारंवार चुक्या घडल्यात गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. 2 नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये चुकीचा पद्धतीने सेट केली गेली होती आणि त्याचा फायदा कुठेतरी मनस्वी 11 गाणे टीमला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. भूषणसाठी यावेळेस टर्न करायचं होतं ऑन साइडला चेंडू, मात्र संपर्क बनवू शकला नाही. यष्ट्यांवरून चेंडू निघून जातो, यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. आलाय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच 31, बिनबाद 31. पहिली विकेट प्राप्त करेल का गोलंदाज शुभम. चेंडू हवेत यावेळेस डाऊन दी बॉल फिल्डर येतोय आणि फलंदाज होईल बाद लागणारा पहिला धक्का टीम मनस्वी 11 गानेला.
साईला येऊ जाईन रे छाया नावाचे रमाय रे आमच्या ओम साईला येऊ जाईन रे छाया नावाचे रमाय रे. पहिली विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज शुभम याने. भूषणला माघारी पाठवलं गेलंय. धावफलक स्थिर असेल 1-31. इथनं कमबॅक करावं लागेल जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी. चांगला झेल पकडला गेला होता एसटी रक्षकाकडनं. चेंडू बराच काळ हवेत उभा राहिला होता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्लोअर फुल टॉस पुढ्यात ठेवण्यात आला होता. निर्धाव चेंडू आलाय. इथनं गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला असेल नक्कीच, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एसटी रक्षकाकडनं आणि भूषणला माघारी पाठवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय आणि फलंदाज होईल बाद. भोपळा सुद्धा फोडता आला नाही फलंदाज नितेश याला. बॅक टू द डगआउट. स्थिर असेल ती म्हणजेच 2-31. टीम मनस्वी 11 गाणे. पुढचा सामना असेल MN स्पोर्ट्स अलखिवली त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करेल टीम आईगाव देवी दुधनी. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील बॅटची एज अँड टेकन. आल्या पावली माघारी जातोय फलंदाज. चांगलं कमबॅक केलं गेलं होतं. चला टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कृपया कार थोडी साईडला घ्यायची आहे. टीम मनस्वी 11 गाणे टीमचा कर्णधार. कृपया आपले फलंदाज देखील तयार ठेवायचे मित्रांनो, कारण आजच्या दिवसाचं शेड्यूल खूप मोठं आहे. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 3-31. चांगलं कमबॅक केलं गेलंय शुभम याच्याकडनं. हानामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाजीवर ट्रॅकवर शरद. इथनं कितीचं टार्गेट सेट केलं जाईल मनस्वी 11 गाणे टीमकडनं हे सांगणारं षटक असेल. षटकातील पहिलाच बॉल शरद याचा. यावेळेस काय गोलंदाजी हाताळली गेलीये. अक्षरशः उभं केलंय फलंदाजाला. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय.
फलंदाजाकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय वाईटसाठी, नक्की चेक केला जाईल आमच्या तिसऱ्या पंचांकडनं, जिथे आमच्यासोबत जोडले गेलेत दिनेश सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अक्षरशः उभं केलं होतं फलंदाजाला. फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं रोहित असेल जो स्ट्राईकला आला होता. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला गेलाय, फंबल नक्कीच झालंय. एकच धावेवर थांबवलं गेलंय रोहित याला आणि इथनं खूप उशिरानंतर धाव फलक पुढे वाटचाल करेल ती म्हणजेच 32-32. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील तीच लाईन हाताळायची होती, मात्र अतिरिक्त बाहेर चेंडू हाताळला गेलाय अँड इट्स अ वाईड बॉल. ग्रामपंचायत भिनार चे ग्रामसेवक संजयजी पाटील यांचं शुभागमन झालंय. आपलं या सचिन स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. उद्या दुपारी सचिन 11 आयोजित टुर्नामेंटमध्ये 40+ विरुद्ध ग्रामपंचायत भिनार मॅच होणार आहे मित्रांनो. तरी सर्व खेळाडूंनी उपस्थिती दाखवायची आहे. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये. आणि इथनं काय घडलंय तर फलंदाज होईल बाद. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या होत्या, डिस्ट्रॉय केलं होतं. स्विचिटचा प्रयत्न नक्कीच झाला होता. चला नवीन फलंदाज देखील त्वरित मैदानामध्ये पाठवायचा आहे. आपल्याला 30 सर्कल मध्ये ना दोन्ही फलंदाजांनी क्रॉस करणं गरजेचं असतं. याची सर्व संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आपला नवीन फलंदाज तयार ठेवायचा आहे. ओम साई मूवीजच्या माध्यमातून आपण घर बसल्या स्पर्धा पाहू शकता. त्यांचे प्रोप्रायटर सिद्धेश्वर पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत. नीट अँड क्लीन टेलिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतंय ओम साई मूवीजच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस लॉंग ऑन मध्ये 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र माघारी पाठवलंय फलंदाजाला. एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या पुढे वाटचाल करेल ती म्हणजेच 37-37. षटकातील अंतिम बॉल यावेळेस देखील सोडून दिलाय. अतिरिक्त बाहेर चेंडू हाताळला गेलाय. वाईट बॉल येतोय. अव्वांतर धाव मिळेल टीम मनस्वी 11 गाणे टीमला. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत असेल, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. मात्र प्रयत्न चांगले घडले होते आणि 2च धावा मिळतील. त्या म्हणजेच मनस्वी 11 गाणे टीमला पहिल्या सत्राची होईल समाप्ती आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 40. येणारे 24 बॉल आणि 41 धावांची गरज असेल जय बजरंग स्पोर्ट्स भावाले टीमला. MN स्पोर्ट्स अलखिवली आणि आई गावदेवी दुधनी टीमचे कर्णधार. चला टॉसबॉक्स जॉईन करायचं आहे.
दरम्यान पुढील मॅचचा टॉस केला जाईल, तर ग्रामपंचायत भिनारचे ग्रामसेवक संजयजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचची नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला असेल टीम MN स्पोर्ट्स अलखिवली, तर एका बाजूला असेल आई गावदेवी दुधनी. तर साहेबांच्या हस्ते पुढील मॅचची नाणेफेकी होती. दरम्यान टॉस केला जातोय. आणि नाण्याची बाजू लागली आहे आई गावदेवी दुधनी टीमच्या बाजूने. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर नाण्याची बाजू लागली मित्रांनो आई गावदेवी दुधनीच्या बाजूने. प्रथमतः जातोय टॉस का बॉस, अर्थातच गावदेवी दुधनी टीमच्या कर्णधाराकडे. आपला निर्णय काय असेल मित्रा? फिल्डिंग घेण्याचं कारण पहिली मॅच आम्ही फिल्डिंग करून जिंकलेलं आहे, त्यासाठी फिल्डिंग आहे. नक्कीच निखिल याने चांगली फलंदाजी केली होती, ज्याच्या बाडमधनं 3 षटकार देखील आले होते. आयोजन नियोजनाबद्दल आपण काय सांगू शकता या सचिन स्मृती चषक 2025 बद्दल? आयोजन तर खूप भारी आहे आणि त्यांना मनापासून धन्यवाद, त्यांनी एक राऊंड आम्हाला खेळायला दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. जातोय अलखिवली टीमच्या कर्णधाराकडे. आपण टॉस जिंकला असेल तर निर्णय काय असता? फिल्डिंग झालीच ती, परंतु आपल्या विरुद्ध दिशेने आता फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना कुठपर्यंत आपल्याला धावा जोडण्याचा प्रयत्न केला जाईल? 40+. कोणते फलंदाज असतील 40+ पर्यंत नेऊन जाण्यासाठी? रामदास आहे, साजन आहे, सुनील, असे भरपूर खिलाडी आहेत. दोन्ही टीमला समालोचन कक्षाकडनं देतोय शुभेच्छा आणि वळतोय समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. पहिला चेंडू फुलटॉस बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज संतोष याच्याकडनं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 38 सर्कलमध्ये एकच धावेवर थांबवलं गेलंय. तब्बल 41 धावांचा पाठलाग केला जातोय जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी कडनं. चला मित्रांनो, आपल्याकडे थोडा वेळ आहे तर आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. दरम्यान भिनार ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संजयजी पाटील साहेब यांचा सत्कार केला जाईल. एकनाथजी घाडाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावर पाहू शकता. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मानसन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय आणि आपली भारतीय संस्कृती देखील तीच आहे, अतिथी देवो भव. व्यासपीठावर आपण पाहू शकता संजयजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. जातोय मैदानाकडे. चांगला खेळ सुरू आहे मैदानामध्ये. भावाळे बी विपक्ष मनस्वी 11 गाणे टीम, 2 संघांदरम्यान नक्कीच एक चौकार आलाय मागच्या बॉलवर शुभमच्या बॅटमधनं.
41 धावांचा पाठलाग केला जातोय जय बजरंग स्पोर्ट्स भावाली बी कडनं. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑफसाईडला टर्न केलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. कॉलिंग चुकीची घडली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. संतोष बॅक टू द डगआउट. दोन्ही फलंदाज एका स्ट्रायकवर येऊन थांबले होते आणि तिथनं संधी निर्माण झाली होती मनस्वी 11 गाणे टीमला. आणि पहिला गडी बाद झालाय. संतोष प्राइजलेस विकेट नक्कीच प्राप्त केली आहे इथनं मनस्वी 11 गाणे टीमने. यावेळेस लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. यावेळेस टर्न करायचं होतं. एसटी रक्षक चुकी करतोय मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय आपल्याला. व्हाईट +1 अशा 2 धावा जोडल्या जातील आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 1/8. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील टीम मनस्वी 11 गाणे टीमला. कारण 41 धावा आणि 24 चेंडूचं समीकरण मैदानामध्ये होतं. नक्कीच विकेट प्राप्त केली आहे संतोषची मात्र योगेश आलाय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू पाठवला होता सीमा रेषाबाहेर. 6 धावा प्राप्त केल्यात. पुढचा बॉल यावेळेस देखील मात्र टाइम बनवू शकले नाहीत. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव प्राप्त होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. सेकंड लास्ट बॉलवर चांगला फटका आला होता फलंदाज योगेशच्या बॅट मधनं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटकार डिस्पॅच केलं होतं चेंडूला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपक याच्याकडनं. ज्या षटकामध्ये एक सांघिक विकेट देखील प्राप्त केली आहे मात्र त्याचबरोबर एक षटकार आणि एक चौकार आलाय. चला टीम मनस्वी 11 गाणे टीम त्वरित मित्रांनो क्षेत्ररक्षण सजून घ्या. 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करणं गरजेचं असेल अन्यथा अंतिम षटकामध्ये अतिरिक्त एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. चला थोडीच स्पीडअप करायचं आहे. इथनं एखादे विकेट्स नक्कीच प्राप्त करावी लागेल जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल मनस्वी 11 गाणे टीमला. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. त्यासाठी नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आणला गेलाय क्रिश मडवीला. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी केली जाईल का क्रिश कडनं. कारण इथनं 18 चेंडू आणि 26 धावेंची गरज असेल विजय संपादन करण्यासाठी. या धावा रोखाव्या लागतील. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल त्याचबरोबर विकेट्स देखील प्राप्त कराव्या लागतील. कारण योगेशच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार आलाय आणि शुभमच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली आहे योगेशने. यावेळेस क्रिश मडवी गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळेल. षटकातील पहिला बॉल यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता
बॅटची एज घेऊन नक्कीच चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव मिळतीये. सिंगल धावेने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजेच 1-16. फिंगर रोल गेले होते गोलंदाजाने. हलवार पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. त्यावर बॅटची एज घेतली गेली आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यावर एक सिंगल धाव जोडली गेली आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला यावेळेस पाहायला मिळतोय शुभम क्रिश मडवीच्या समोर. यावेळेस प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू आलाय. फिंगर रोल केले जात आहेत गोलंदाज क्रिश मडवीकडनं. चांगली गोलंदाजी हाताळतोय पहिल्या 2 चेंडूंमध्ये. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय क्रिश मडवी. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बीला. यावेळेस देखील फिंगर रोल केले होते. चेंडू हवाय डाऊन दी बॉल, फिल्डर येईल का? मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती गोलंदाज क्रिश मडवीकडनं आणि त्याच चेंडूवर तब्बल 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत योगेश आणि शुभम याच्याकडनं. कारण टीम मनस्वी 11 गाणे टीमला ठाऊक आहे की विकेट्स घेणे गरजेचं आहे. त्याचा प्रयत्न देखील झाला होता गोलंदाजाकडनं. मात्र गोलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. कारण चेंडू ज्यावेळेस डिलिव्हर करतो ना तिथनं बॉल मागे धावणं देखील कठीण असतं. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून गेलाय. 2 बाउन्स कलेक्ट केला जातोय आणि एकच सिंगल धाव मिळतीये टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बीला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 19. अजूनही 22 धावांची गरज असेल विजय संपादन करण्यासाठी. एखादी विकेट्स प्राप्त करून देईल का क्रिश मडवी? या षटकामध्ये एक विकेट्स प्राप्त करून देणं गरजेचं असेल. क्रिश मडवी ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून यावेळेस देखील फिंगर रोल केले होते. ओळखले गेले चेंडू आणि फेकून दिलाय स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आणि हा 9 बॉल घोषित केलाय पंचांकडनं. काय फटका सजवलाय फलंदाजाकडनं. देखना क्रिकेटच्या पटलावरील सेफ फटका, सुरक्षित फटका खेळला गेलाय आणि अक्षरशः सर्व फलंदाज नक्कीच फलंदाजाचं मनोबल वाढलं असेल कारण इथनं दबाव वाढलाय क्रिश मडवीवर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा चेंडू देखील अवांतर चेंडू हाताळला गेला. इट्स अ वाईड बॉल. योगेशच्या बॅट मधनं आतापर्यंत आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी करतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 27. अजूनही 14 धाव्यांची गरज असेल. यावेळेस चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक जरूर झालंय क्रिश मडवीकडनं. परंतु धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 27 धावांवर जाऊन पोहोचलंय जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी. 14 धाव्यांची गरज असेल. हलवार पद्धतीने वारंवार आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये जेल होईल का? मात्र फ्रीटचा सॉरी डॉट बॉल मध्ये एक झालाय. इट्स मोठी विकेट प्राप्त केली आहे योगेशची. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचा आहे. चांगली कामगिरी करून योगेश माघारी परततोय. ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार आले होते. वैयक्तिक 14 धावा बनवल्यात योगेशने. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2-27. येणारे 12 चेंडू आणि 14 धावेंची गरज असेल.
इन ॲट नंबर 4 कैलासला पाठवलं गेलंय कर्णधाराकडनं. 12 चेंडू आणि 14 धावेंचं इक्वेशन मैदानामध्ये शिल्लक आहे. चला टीम मनस्वी 11 घाणे आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. नक्कीच पारडं झुकलंय जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी कडनं. मात्र क्रिकेट म्हटलं ना तर अनिश्चिततेने भरलेला खेळ. कमबॅक केलं जाऊ शकतं मनस्वी 11 गाणे टीम कडनं. या सामन्याचं महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. विकेट्स प्राप्त कराव्या लागतील अक्षय याला, कारण नक्कीच मॅच झुकली गेली आहे जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी कडे. मात्र तिथनं खेचून आणण्याचं काम गोलंदाज अक्षय करेल का? अक्षय मध्ये देखील क्षमता आहे. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल अक्षय. यावेळेस हलक्या हाताने नक्कीच पुश केलं गेलं होतं, मात्र निर्धाव चेंडू आलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला चेंडू आलाय निर्धाव गोलंदाज अक्षय याचा. कदाचित जर इथनं एखादी विकेट जर प्राप्त केली ना तर दबाव वाढू शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमवर. ती विकेट येईल का? चेंडू हवेत डाऊन द बॉल, फिल्डर येतोय आणि फलंदाज होईल का बाद? मात्र झेल सुटला गेलाय. चुकी केली गेली आहे, लॉंग ऑन मध्ये चुकी घडली आहे. मागच्या चेंडूवर झेल सुटली आणि त्याचा फायदा झालाय फलंदाजाला. 2 धावा जोडल्या गेल्यात मागच्या चेंडूवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29-29. कदाचित जर हा झेल पकडला असताना तर दबाव वाढला असता जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी टीमवर. कारण झेल कोणाचा होता तर शुभमचा, स्ट्राईकला आलेला फलंदाज. यावेळेस चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतो आलाय निर्धाव चेंडू. लॉंग ऑन मध्ये चुकी घडली. संधीचं सोनं केलं जाईल का शुभम कडनं? येणारे चेंडू सांगून जातील. पुढचा बॉल. यावेळेस देखील आउट स्विंगचा मारा होतोय वारंवार आणि इथनं फलंदाज होईल बाद. शुभम बॅक टू द डगआउट. काय खिलाडूवृत्ती दाखवली गेली आहे शुभम याच्याकडनं. पंचांनी बाद घोषित करण्याच्या आधीच त्याने आपलं मैदान सोडलं गेलंय. ज्या वेळेस बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावला त्याचबरोबर मैदान सोडलं गेलंय शुभम याच्याकडनं. आणि लागणारा तिसरा धक्का टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी ला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29-29. चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत अक्षय याने. फक्त आणि फक्त पहिल्या 4 चेंडूंवर 1 विकेट प्राप्त करत असताना 2 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल अक्षय याचा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल शरद. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय दुसऱ्या प्लॉट मध्ये. इट्स मॅक्सिमम षटकार 6. नवीन आलेल्या फलंदाजासाठी कुठेतरी चुकीची लाईन हाताळली गेली अक्षय याच्याकडनं.
संधी निर्माण झाली होती शरदला आणि त्याला डिस्पॅच देखील केलं. पुढचा बॉल या वेळेस वाईट बॉल, अव्वांतर चेंडू हाताळला गेलाय. आणि पंचांकडनं गोलंदाजाकडनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. नक्कीच चेक केलं जाईल. तिसरे पंच दिनेश भोईर सर यांच्याकडनं. वाईट बॉल. अव्वांतर चेंडू हाताळला गेलाय अक्षय याच्याकडनं. मागच्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी या बॉलवर दबाव वाढला होता गोलंदाजावर. अतिरिक्त चेंडू हाताळला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36. इथनं फक्त आणि फक्त 5 धावेंची गरज असेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. चेंडू निघून जातोय सीमा रेषा बाहेर. विजयी षटकारालय फलंदाज शरद याच्या बॅट मधनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बी. हार्ड लक टफ लक टीम मनस्वी 11 गाणे. आत्ताच